येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्यानं या घटनेत त्यांचा मृत्यू झालाय, तर त्यांच्यासोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचाही मृत्यू झालाय। या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत। ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटमध्ये कार्यरत होते। आज सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खाजगी कामासाठी जात होते। त्याचवेळी डंपरच्या चाकाखाली आल्यानं रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलं नाही। या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेत। सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असून त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे। ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीनं 2019 मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंग्सचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळी प्रशासनाकडून अहवाल मागून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, परंतु प्रत्येक वेळी काही ना काही कारणं देऊन टाळण्यात आलं। नुकताच घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग्स दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले। आपण ठाण्यात अशा दुर्घटनेची वाट बघताय का? ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग्स उभारलेले आहेत। या सगळ्याला कोण परवानगी देत आहे, यांची संख्या किती आहे, ही माहिती नागरिकांना कळणं गरजेचं आहे। महापालिकेचं यात आर्थिक नुकसान देखील होत आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलं। तसंच येत्या 8 दिवसात अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आल्याची माहिती माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिली आहे। जसं मी म्हटलं की इतके होर्डिंग उभे राहतात आणि हे अधिकाऱ्यांना दिसतच नाही किंवा महापालिकेला कळतच नाही, असं होणं तर शक्य नाहीये। म्हणजे यांचा सॅटलोट आहे का, ह्याच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे का, कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे मला माहिती नाहीये। पण जर ह्या चुकीच्या गोष्टी घडतायत तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करणार आणि ठाणेकर त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की अनधिकृत होर्डिंग वरती ताबडतोब कारवाई सुरू करा आणि ठाणेकरांसमोर हे नक्की सांगा की अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे ते, कारण यामध्ये महापालिकेचा महसूल तर बुडतोच, पण त्याचबरोबर लोकांच्या जीवाची यांना पर्वा आहे की नाही हा पण आमचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे कडक कारवाई तर झालीच पाहिजे आणि जर कोणी अधिकारी या सगळ्याला पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई पालिकेने केली पाहिजे। मॅडम अंतरा होल्डिंग बद्दल काय मत आहे? कुठलेही होर्डिंग आपण कशासाठी लावतो की जाहिरात करण्यासाठी, पण त्याचा जर कुठल्याही प्रकारच्या होर्डिंगनी जर नागरिकांना त्रास होणार असेल तर अशा सगळ्या होर्डिंगना आमचा विरोधच असेल। त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणताय की लाईटवाले होर्डिंग, त्याचा जर सामान्य जनतेला त्रास होत असेल तर तेही ताबडतोब काढून टाकले पाहिजे। मॅडम, शेवटची भूमिका काय असणार आहे जर या होर्डिंगवरती कारवाई महापालिकेने केली नाही तर? आता आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की 8 दिवसात अनधिकृत होर्डिंगची संख्या तुम्ही जाहीर करा आणि 8 दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू करा। आणि त्यांना मी इशारा देते की त्यांनी जर या होर्डिंगवरती कारवाई सुरू केली नाही तर 8 दिवसानंतर महापालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू करणार। घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे। मंगळवारी सोसायट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भले मोठे जाहिरात फलक झुलताना दिसून आले। याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होताच पालिकेनं हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे। मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं शहरातील 14 बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली। याशिवाय ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठ्या असलेल्या 32 फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केलेत। असं असलं तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाही याची खात्री करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती।
असं असताना स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मंगळवारच्या पावसादरम्यान दिसून आलं. मंगळवारी पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी वाऱ्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील फ्लावर व्हॅली परिसरात एक लोखंडी जाहिरात फलक झुलताना आढळून आला. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र संबंधित कंपनीकडे असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं जाहिरात फलक आणि जागा मालकाला नोटीस बजावली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेनं जाहिरात फलक हटवण्याची सूचना देखील केली आहे. वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका 27 मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीतून कुटुंबियांना वाचवताना 47 वर्षीय अरुण केडिया यांचा मृत्यू झालाय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अरुण यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते. तुळशीधाम येथे निळकंठ पाम्स ही 27 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अरुण केडिया हे त्यांचे वडील नाथमल वय वर्ष 71, पत्नी अनिशा वय वर्ष 43, मुलगी अनन्या वय वर्ष 17 आणि मुलगा अविनाश वय वर्ष 12 यांच्यासोबत वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेस अचानक आग लागली. या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढलं, परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत. या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथकं घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते. पथक सदनिकेत गेले असता अरुण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पथकांनी या सदनिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. जिल्हा शासकीय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल 3500 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो, परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आधारवड ठरत आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सीझर पद्धतीच्या असून त्या खालोखाल डोळे, दंत, अस्थिरोग, कान आणि नाक आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. महिन्याला सरासरी 300 ते 350 शस्त्रक्रिया इथे पार पडत आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाचं स्थलांतर करण्यात आले. मात्र त्यावेळी रुग्णांची आबाळ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत आहेत. काही वेळा या रुग्णांवर लहान आणि मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. जून 2023-24 या वर्षभरात 3500 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक सीझरच्या 2000 शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. शिवाय जनरल सर्जरी 400, स्त्रियांचे विविध आजार 203, सोबतच डोळ्यांच्या 452, दंत 229, अस्थि 238 यासह पोट, कान, नाक आदींच्या शस्त्रक्रियाही पार पडल्यात. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हिलमध्ये होत आहेत. काही वेळेला महात्मा ज्योतिबा फुले या जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत असल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. गुजरातमधील एका रुग्णावर सिव्हिल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आलेत. 6 महिन्यांपूर्वी गरीब कुटुंबातील एका 2 वर्षाच्या मुलीला जन्मतः मोतीबिंदू झाला होता. तर 1 महिन्यांपूर्वी अमिबियामुळे यकृतावर 8 फोड आलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड शस्त्रक्रिया करून या मुलीला दृष्टी दिली.